नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे। मी या देशामध्ये आलो आणि थंडगार हवा, ढगाळ हवामानाने माझं स्वागत केलं। नाही, मी युरोप इंग्लंडमध्ये वगैरे नाही आलेलो, मी वाळवंटी प्रदेशात आलोय, मी दुबईला आलोय, चॅम्पियन्स ट्रॉफी कव्हर करायला आलोय। आणि तरी तुम्ही ही हवा बघताय, थंडगार हवा आहे, आकाशामध्ये मस्त ढग आहेत, अगदी हळू मध्येच पाऊस सुद्धा पडतोय। अरे काय चाललंय काय? त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या कथाकथनाची मी सुरुवात करतोय। अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड। चॅम्पियन्स ट्रॉफी आणि T20 वर्ल्ड कप या ICCच्या दोन अशा स्पर्धा आहेत की ज्याच्यातली मी एकही चुकवलेली नाहीये। जणू काही क्रिकेट देवाची माझ्यावरती कृपा आहे आणि त्याचा मी फायदा सुद्धा घेतलेला आहे। त्यामुळे अगदी पहिल्या केनियातल्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून नंतर श्रीलंका, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, तुम्ही म्हणाल त्या सर्व चॅम्पियन्स ट्रॉफी मी कव्हर केल्या आहेत। ही चॅम्पियन्स ट्रॉफी एका थोड्या कालखंडानंतर होतीये, त्यामुळे एक्साइटमेंट थोडीशी जास्त आहे। त्याचं कारण असं आहे, टॉप 8 टीम्स आहेत त्याच्यात, फक्त 8 टीम, ज्याच्यामध्ये श्रीलंकेची टीम नाही आहे, ज्याच्यामध्ये वेस्ट इंडिजची टीम नाही आहे, अफगाणिस्तानची टीम आहे। हे तुम्ही लक्षात घ्या। याचा अर्थ स्पष्ट आहे, ज्या टॉपच्या 8 टीम सातत्याने चांगला खेळ करतायत त्यांनाच फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला मिळते, बाकीच्यांना नाही। आणि त्यामुळेच या टूर्नामेंटचं एक वेगळं महत्त्व आहे, याची मजा और आहे, कारण अखेर ही 50 ओव्हरची टूर्नामेंट आहे, म्हणून सुद्धा एक वेगळेपण त्याच्यात आहे। भारतीय संघाने 15 तारखेला मुंबईहून इकडे प्रयाण केलेलं होतं। 16 आणि 17ला मजबूत प्रॅक्टिस ही ICC क्रिकेट अकॅडमीला केली आणि त्याच्यानंतर आजचा दिवस जो होता सामन्याच्या 2 दिवस अगोदर, त्या ह्याच्यामध्ये मात्र भारतीय संघाने विश्रांती घेतलेली आहे आणि मॅचच्या आदल्या दिवशी परत एकदा सराव करून पहिल्या सामन्याकरता म्हणजे बांगलादेशच्या लढतीसाठी भारतीय संघ तयार होणार आहे। त्याच्याबद्दल मी उद्या बोलणारच आहे, परंतु या दुबईमध्ये 3 सामने भारताचे होणार आहेत। पहिला बांगलादेश, दुसरी आपली तुपली म्हणजे भारत पाकिस्तान, तिसरी न्यूझीलंडची मॅच आहे आणि चौथी एक सेमीफायनल सुद्धा आहे आणि 5वी क्रिकेट देवालाच माहिती, 5वी मॅच सुद्धा दुबईमध्ये होऊ शकते। जर तर अशा सगळ्या गोष्टी त्याच्या मागे आहेत, त्याला महत्त्व वेगळं आहे। मी एवढंच म्हणेन की भारतीय संघ आत्ता वेगळ्या मनस्थितीमध्ये इकडं आलेला आहे। मान्य आहे, सगळेजण लिहिताना काही नकारात्मक विचार करणारे लोक असेल, ओ लेले काय तुम्ही बडबड करताय, टीमचा पाठलाग करताय, काय उपयोग आहे, ऑस्ट्रेलियात हरले की। पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, भारतीय संघाचा ICC टूर्नामेंटमधला खेळ हा खूप चांगला झालेला आहे। परत काही नकारात्मक गोष्ट अशी म्हणतील, हे फायनल कुठे जिंकली वन डे वर्ल्ड कपची, अहो पण त्याच्या अगोदर सर्व संघांना हरवलं, फायनलमध्ये पाय अडखळला म्हणून तुम्ही काय लगेच लाथाबुक्यांनी मारणार का? असं नसतं करायचं। क्रिकेटमध्ये कुठला संघ कधी का जिंकतो, कुठला संघ कधी का हरतो, कुठल्या फलंदाजाच्या धावा होतात, कुठल्या फलंदाजाच्या धावा होत नाहीत, याला ठोस कारणं नसतात। जेव्हा खराब खेळ होतो तेव्हा आपण संघावरती कडाडून टीका करतो। ऑस्ट्रेलियातले माझे मागचे ब्लॉग बघा, ज्यांना टीका करत नाही वाटतं त्यांनी ते ब्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की जेव्हा भारतीय संघाचा खेळ खराब होतो तेव्हा मी टीकाच करतो। आता परिस्थिती अशी आहे की वन डे टूर्नामेंट आहे, याच्यामध्ये भारताचा खेळ चांगला राहिलेला आहे। या स्पर्धेला यायच्या अगोदर सुद्धा आपण इंग्लंडला पद्धतशीर हरवलेलं आहे, अगदी व्यवस्थित खेळ करून हरवलेला आहे। त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास अगदी उंचीला जरी नसला तरी खचलेला अजिबात नाहीये। म्हणून या टूर्नामेंटकडे मी वेगळ्या नजरेने बघणार आहे। मी जसं आदल्या मॅच मध्ये जिंकले म्हणून पुढच्या मॅचला गृहीत धरत नाही, तसं आदल्या मॅच मध्ये हरले म्हणून मी पुढच्या मॅचला त्याच्या काय म्हणतात त्याला ओझं घेऊन मी फिरत नसतो। नवागडी नवाराज हे मला क्रिकेटने शिकवलेलं आहे, त्यामुळे टेस्ट क्रिकेट बाजूला ठेवणार आहे। त्याच्यातला खराब परफॉर्मन्स अजूनही माझ्या मनात गेलेला नाहीये, परंतु आता ती गोष्ट विचार करण्याची नाहीये। आता या महत्त्वाच्या टूर्नामेंटकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे। इथल्या गार हवेचा खेळावरती परिणाम होणार आहे। पहिली गोष्ट, भारतीय संघ काय किंवा कुठल्याही संघाला इथं उन्हाचा तडाखा लागणार नाहीये, त्याच्यामुळे दमछाक जी आहे, जी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेली होती तशी दमछाक इथं होणार नाहीये। दुसरी गोष्ट, विकेटला पुरेशी विश्रांती मिळालेली आहे, त्याचाही चांगला फायदा हा या टूर्नामेंटवरती होणार आहे, खास करून दुबईमधल्या मॅचेसवरती होणार आहे। या विकेटवरती एकदा असं झालेलं होतं T20 वर्ल्ड कपला, टॉस जिंका मॅच जिंका, पहिल्यांदा बॉलिंग करणाऱ्या संघाला थोडासा फायदा व्हायचा, नंतर कोणाला काही संधी मिळायची नाही, बॅटिंग करून मॅच जिंकता यायची।
तशी गोष्ट या टुर्नामेंटमध्ये होणार नाही असं स्थानिक ग्राउंड्समनचं म्हणणं आहे आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे। म्हणून आता भारतीय संघाच्या बॉलिंगकडे, भारतीय संघाच्या बॅटिंगकडे आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे। अर्थात एक गोष्ट पक्की आहे, भारतीय संघाचं यश तेव्हा झपाट्यानं दिसू लागतं ज्यावेळेला भारतीय संघाची बॅटिंग चमकू लागते। त्यामुळे बांगलादेश विरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघाचे बॅट्समन चमकले, सगळ्या गाड्या रुळावरती येतील आणि वेगाने धावायला लागतील असा माझा अंदाज आहे। तुम्हाला एकच सांगतो, पण दुबईला आल्यापासून सगळ्यांना चर्चा जणू काही पहिली मॅच नाहीच आहे, भारत विरुद्ध बांगलादेश मॅचच नाहीये असा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आविर्भाव आहे। टॅक्सी ड्रायव्हर असू देत, इमिग्रेशन ऑफिसर असू देत, कुठलाही भेटणारा हॉटेलचा माणूस असू देत, सगळ्या जणांची चर्चा ही फक्त रविवारच्या मॅच करताय, भारत विरुद्ध पाकिस्तान। मी मात्र तसं करणार नाहीये, कारण भारत विरुद्ध बांगलादेश सामना सुद्धा मी कमजोर मानत नाही। त्याच्याबद्दल प्रिव्ह्यूमध्ये मात्र मी नक्की बोलणार आहे। फक्त आत्ता तुम्हाला पहिल्यांदा ही अपडेट द्यायची होती की हवा चांगली आहे, विकेट उत्तम आहे, त्यामुळे चांगलं क्रिकेट 50 ओव्हरचं क्रिकेट बघायला सुद्धा मजा येणार आहे। हे बोलत असताना माझ्या डोक्यावरती पावसाचे थेंब पडतायत आणि हे दुबई आहे, हेच मला तुम्हाला परत एकदा सांगावंसं वाटतं। तुम्हाला काय वाटतं, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगला खेळ करेल का? कारण बॅग पॅकिंगच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी मला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत। अजून एका गोष्टीसाठी सुद्धा तुमच्या शुभेच्छांची गरज मला लागणार आहे, त्याच्याविषयी नंतर वेळ आल्यावर मी तुमच्याशी बोलीनच। परंतु या टुर्नामेंटमध्ये तुमच्या भारतीय संघाच्या अपेक्षा काय आहेत मला नक्की कळवा। त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल, माझा इंस्टाग्राम अकाउंट आणि फेसबुक पेज हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता पुढचा रिपोर्ट ग्राउंडवरनं। बाय बाय।